जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच गजाला हाशमी. या आता अमेरिकेतील व्हर्जिनिया या राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. कोणत्या राज्याच्या? लक्षात ठेवा, व्हर्जिनिया या राज्याच्या. आणि त्या कोणत्या पक्षाच्या आहेत असं जर आपल्याला विचारलं तर त्या डेमोक्रॅट या पक्षाच्या सदस्य आहेत. त्यांनी या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या जॉन रीड यांना हरवून हे विजेतेपद पटकावलं आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की हा प्रश्न विचारला जाईल, तर नोट करून घ्या. आणि गजाला हाशमी यांच्यासहच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान या साने ताकाईची बनल्या आहेत. नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट आस्था पुनिया. सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जेनिफर सिमन्स. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या महिला CEO प्रिया नायर. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली दृष्टिबाधित भारतीय महिला छोंजिन आंगमो. राष्ट्रपतींच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला यशस्वी सोलंकी. ब्रिटनमधील परदेशी गुप्तहेर संस्था MI6च्या पहिल्या महिला प्रमुख ब्लेज मेट्रिवेली. तर भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर या दिव्या शर्मा बनल्या आहेत. आता हा प्रश्न पहा. न्यूयॉर्क शहरातील महापौर पदाची निवडणूक जिंकणारे पहिले दक्षिण आशियाई आणि पहिले मुस्लिम कोण ठरले आहेत? तर मित्रांनो, आता न्यूयॉर्क या शहरातील महापौर पदाची निवडणूक ही जोहरान ममदानी यांनी जिंकली आहे व ते आता न्यूयॉर्क या शहराचे महापौर बनणारे पहिले दक्षिण आशियाई व पहिलेच मुस्लिम व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अँड्रू कोमो यांना पराभूत केलं. आणि हे जे जोहरान ममदानी आहेत हे सुद्धा डेमोक्रॅटिक याच पक्षाचे सदस्य आहेत. जोहरान ममदानी यांच्याविषयी नोट करून घ्या. जोहरान ममदानी हे युगांडाचे विद्वान मुहम्मद ममदानी आणि प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1991 रोजी युगांडातील कंपाला येथे झाला होता व 2018 मध्ये ते अमेरिकेचे नागरिक बनले. आणि त्यानंतर 2020 मध्ये न्यूयॉर्क या राज्यात ते आमदार म्हणून देखील निवडून आले होते व आता ते न्यूयॉर्कचेच महापौर बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. IUCNच्या अहवालात चांगल्या श्रेणीचा दर्जा प्राप्त करणारे भारतातील एकमेव राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर या IUCNच्या अहवालात चांगल्या श्रेणीचा दर्जा प्राप्त करणारे कांचनजंगा हे भारतातील एकमेव राष्ट्रीय उद्यान ठरलं आहे. बरं, कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम या राज्यात हे राष्ट्रीय उद्यान आहे व 2016 मध्ये युनेस्कोने या उद्यानाचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये केला होता. आणि भारतातील पहिलं आणि एकमेव मिक्स्ड हेरिटेज साईट आहे. या उद्यानात सुमारे 280 हिमनद्या, 70 पेक्षा अधिक तलाव व वन्य प्राण्यांच्या विविध प्रजाती पाहण्यास मिळतात. पुढील प्रश्न. कोणतं राज्य हे इंटरनेट सेवेसाठी स्टारलिंक या कंपनीबरोबर करार करणारे भारतातील पहिले राज्य ठरलं आहे? तर मित्रांनो, आपलं महाराष्ट्र हे आता स्टारलिंक या कंपनीबरोबर करार करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. या करारामागचा उद्देश काय? तर राज्यातील दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने स्टारलिंक या कंपनीबरोबर करार केला आहे. येथे महाराष्ट्राचा उल्लेख आला तर महाराष्ट्राविषयी सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती असं जर विचारलं तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे व 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता 365, लिंग गुणोत्तर 929 तर बाललिंग गुणोत्तर हे 894 इतका आहे. आता हा प्रश्न पहा. 10व्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी पटकावला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कार्तिक आर्यन यांनी 10व्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला व यात मोस्ट वर्सेटाईल ॲक्टर ऑफ द इयर या पुरस्काराने अल्लू अर्जुनला सन्मानित करण्यात आलं.
तर मोस्ट वर्सेटाईल ॲक्ट्रेस ऑफ द इयर या पुरस्काराने साई पल्लवी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी पटकावला, तर कृती सेनन यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. या सोहळ्यात इतर जे पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा आपण पाहून घेऊया. सर्वोत्कृष्ट चित्रपट हा स्त्री 2 ठरला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कबीर खान. वर्षातील सर्वोत्कृष्ट निर्माता दिनेश विजान. समीक्षकांच्या मतानुसार सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज. समीक्षकांनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेता विक्रांत मेसी. समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नितांशी गोयल. समीक्षकांच्या मतानुसार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे किरण राव ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट एमिलिया पेरेज. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अभिनेता कोलमन डोमिंगो. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ही हिरामंडी ठरली. तर समीक्षकांनुसार सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ही पंचायत सीझन 3 ठरली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रोजेक्ट चिता अंतर्गत भारत कोणत्या देशातून 8 चित्ते आणणार आहे. तर आता प्रोजेक्ट चित्ताच्या तिसऱ्या टप्प्यात आपला भारत बोत्सवाना या देशातून 8 चित्ते आणणार आहे. भारताद्वारे प्रोजेक्ट चित्ता हा 2022 मध्ये सुरू करण्यात आला व यात 2022 मध्ये भारताने नामिबिया या देशातून, मध्य प्रदेशातील कोनो येथे 8 चित्ते आणले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले होते व आता बोत्सवाना या देशातून भारत 8 चित्ते आणत आहे. लक्षात ठेवा, पहिले नामिबियातून आणले, नंतर दक्षिण आफ्रिका व आता बोत्सवाना या देशातून भारत 8 चित्ते आणत आहे. व मध्य प्रदेशमध्ये प्रथम फक्त कुनो या राष्ट्रीय उद्यानातच चित्ते होते. त्यानंतर चित्त्यांसाठी गांधी सागर अभयारण्य सुद्धा खुलं करण्यात आलं व आता चित्त्यांसाठी तिसरे घर म्हणून नोरा देही अभयारण्य सुद्धा खुले करण्यात येणार आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. पूर्व प्रचंड प्रहार या युद्धाभ्यासाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे. कोणता अभ्यास आहे, तर पूर्व प्रचंड प्रहार. व हा युद्धाभ्यास अरुणाचल प्रदेश या राज्यात आयोजित केला जाईल. हा जो युद्धाभ्यास आहे या युद्धाभ्यासात भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल हे तिन्ही दल सहभागी होणार आहेत व हा युद्धाभ्यास अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे पार पडेल. आणि सध्या त्रिशूल हा युद्धाभ्यास भारतीय नौदलाच्या नेतृत्वाखाली सुरू झाला आहे व हा युद्धाभ्यास सुद्धा त्रिसेवा सराव आहे. यात नौदल, हवाई दल आणि भारतीय लष्कर समाविष्ट असून याचं आयोजन पाकिस्तानच्या सीमेवर म्हणजेच राजस्थान, गुजरात आणि उत्तर अरबी समुद्राच्या भागात केलं जात आहे. पुढील प्रश्न. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे. तर ही जी तिसरी आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषद आहे याचं आयोजन आपल्या भारतात होईल. भारतात कुठे, तर भारतात नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे ही परिषद 11 आणि 12 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. याचं आयोजन भारताच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे केलं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमला आता किती वर्षे पूर्ण झाली आहेत. तर मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमला आता 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे जे गीत आहे हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिलं असं मानलं जातं व यंदाच्या 7 नोव्हेंबरला या गीताने आपली 150 वर्ष पूर्ण केली आहेत. या गीताचे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय म्हणजेच बंकिमचंद्र चॅटर्जी आहेत व त्यांनी हे गीत आपल्या आनंदमठ या कादंबरीत प्रकाशित केलं होतं. आणि या गीताला संगीत कोणी दिलं, तर रवींद्रनाथ टागोर यांनी या गीताला संगीत दिलेलं आहे. व भारताच्या संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली होती. भारताचं राष्ट्रगीत जनगणमन आहे, तर राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन कधी साजरा केला जातो. तर हा जो राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन आहे हा दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस साजरा करण्याची घोषणा डॉक्टर हर्षवर्धन यांनी 2014 मध्ये केली होती. त्यानंतर 2015 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, DRDOने कोणाच्या साथीने भारतातील पहिली स्वदेशी क्वांटम सुरक्षा चिप विकसित केली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच DRDOने IIT मद्रासच्या साथीने स्वदेशी क्वांटम सुरक्षा चिप विकसित केली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पहिला RK लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार कोणाला जाहीर झाला. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं
त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.